तर कॉल आणि पुट ऑप्शन्स बद्दल भारतामध्ये जास्तच क्रेज झाली होती लॉकडाऊनमध्ये आणि त्यानंतर भरपूर काही बदल जो आहे तो आपल्याला होताना दिसतोय. एक्सपायरीज प्रत्येक दिवशी होत्या. ते एक्सपायरीज आपल्याला जाताना दिसल्या. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया त्याच्यावरती भरपूर काही निर्बंध आणताना आपल्याला दिसलं आणि ह्यामध्ये कारणही तसंच होतं. कारण लोकांचे भरपूर किंवा प्रचंड प्रमाणात लॉसेस किंवा तोटे जे आहेत ह्या फ्युचर्स किंवा ऑप्शन्समध्ये म्हणजे विशेषतः कॉल किंवा पुट ऑप्शन्समध्ये आपल्याला होताना ते दिसले. आणि त्याचं कारणही तसंच होतं. कारण ह्यामध्ये लोकांना त्या कॉल आणि पुट ऑप्शन बद्दल माहितीच नव्हते. हे नेमकं काय आहे, त्याचं ओव्हरऑल कशापासून ते मूव्ह होतं, बनतं किंवा बिघडतं याच्याबद्दल लोकांना माहितीच नव्हतं. ते फक्त आणि फक्त एवढे पैसे लावायचेत आणि ते वाढवायचेत ह्याच नतदृष्ट्या थिंकिंगच्या पाठीमागं ते पळत होते आणि त्यामुळं जे आहे ह्या ऑप्शन ट्रेडिंगमध्ये भरपूर लोक जे आहेत ते आपल्याला कंगाल किंबहुना बँकरप्ट होताना दिसले. परंतु ज्या लोकांनी ह्या ऑप्शन्समध्ये विशेषतः कॉल आणि पुटला व्यवस्थितरित्या समजून घेतलं, त्याच्यामधल्या कच्चे दुवे शोधले, स्वतःमधल्या ताकदीवान गोष्टी समजून घेतल्या, ते लोक जे आहेत आज त्याच्यावरती अधिराज्य करताना आपल्याला दिसत आहे. असं नाहीये की एक जण मार्केटमध्ये सक्सेसफुल झाला म्हणजे तो कायमच सक्सेसफुल होईल. एखादा अयशस्वी अनसक्सेसफुल झाला म्हणजे तो कायमच अयशस्वी होईल असं नाहीये. मार्केटमध्ये प्रत्येकाला संधी किंवा चान्सेस जे आहे मार्केट देत असतं. ते फक्त वेळोवेळी आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपण ज्यावेळेस चुकीचं आहोत त्यावेळेस आपण कमीत कमी तोटा किंवा लॉस घेऊन आपण त्या सौद्यातनं त्या व्यवहारातनं त्या ऑप्शन्समधनं बाहेर पडणं गरजेचं असतं. आणि जिथे आपण बरोबर आहोत तिथे जास्तीत जास्त वेळ टिकून राहणं हे गरजेचं असतं. आणि त्याबद्दलच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून इत्थंभूत चर्चा करणार आहोत. तर एका आंब्याच्या आंबा विक्रेता जो आहे आंबा विक्रेत्याच्या माध्यमातनं एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात की नेमकं ऑप्शन्स ट्रेडिंग काय आहे आणि त्यामध्ये कॉल आणि पुट ऑप्शनचा उपयोग काय होत असतो. वन बाय वन त्या गोष्टींना आपण इथे चेक करूयात. तर सगळ्यात महत्वाचं, ही माहिती फक्त शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. उदाहरणं जे दिली आहेत, आकडेवारी जी दिली, जे विश्लेषण केलंय ते वैयक्तिक मत आहे. त्याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची गुंतवणुकीचा सल्ला नाहीये. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना जोखीम असते. तर ऑप्शन्स म्हणजे काय? ऑप्शन्स म्हणजे एक प्रकारचा करार असतो जो की एका ठराविक किमतीला खरेदी करायचा किंवा विक्री करायचा करार तिथं होत असतो, परंतु त्याचं बंधन नसतं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कुठलाही व्यवहार करता त्यावेळेस एक ठराविक रक्कम जी आहे तुम्ही समोरच्या विक्रेत्याला देत असता. जर तुमच्याकडे पैशाची तजवीज झाली आणि तुम्हाला कळलं त्याच्याकडली जी वस्तू तुम्ही घेणार आहात ती वस्तूंची किंमत वाढणार आहे किंवा कमी होणार आहे, त्या केसमध्ये तुम्ही त्या बांधील नसणार आहे, बंधन नसणार आहे तुम्हाला. हे महत्वाचं आहे. मग त्यामध्ये दोन प्रकार आहे मुख्यत्वे. ते म्हणजे कॉल ऑप्शन, ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये जे की ऑप्शनच्या दुनियेमध्ये त्याला कॉल युरोपियन म्हटलं जातं आणि दुसरं म्हणजे पुट युरोपियन ज्याला पीई म्हटलं जातं. ढोबळमानाने ज्यावेळेस मार्केट जे आहे वरती जाणार असेल त्यावेळेस ज्यावेळेस मार्केट जे आहे वरती जाणार असेल तर त्या केसमध्ये काय केलं जातं, कॉलला खरेदी केलं जातं आणि ढोबळमानाने ज्यावेळेस मार्केट खाली जाणार असेल त्यावेळेस पुटला खरेदी केलं जातं. मग याच्यात पैसा कसा बनतो ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर कॉल ऑप्शनमध्ये म्हणजे काय होतं की जेव्हा तुम्हाला तुमचं पर्टिक्युलर मार्केट किंवा तुमचं पर्टिक्युलर स्टॉक जे आहे ते 100 रुपयांच्या आसपास आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की ते मार्केट जे आहे ते 150 रुपयांच्या आसपास जाणार आहे. मग त्या केसमध्ये तुम्ही 150 रुपयाचा जो हक्क जो आहे खरेदीचा हक्क तो विकत घेताय, ज्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला कॉन्ट्रॅक्टची रक्कम पूर्ण त्या जमिनीची त्या वस्तूची त्या पदार्थाची व्हॅल्यू द्यायची नाही. एक ठराविक रक्कम तुम्हाला द्यायची, टोकन अमाऊंट द्यायची आणि जर हा 100 रुपयावर 150 रुपयांच्या आसपास ते जर जातोय तर त्या केसमध्ये तुमच्यासाठी ते फायद्याची गोष्ट तिथं राहणार आहे. आणि हे महत्वाचा मुद्दा राहणार आहे. त्याच्या उलट जर तुम्हाला माहिती आहे एखादा वस्तू एखादा स्टॉक 150 रुपयाला आहे पण ठराविक काळामध्ये तो डायरेक्टली किती रुपयांना जाणार आहे, 100 रुपयाला जाणार आहे. मग त्या केसमध्ये तुम्ही त्याचा पुट जो आहे पुट युरोपियन जो आहे तो खरेदी करताय ज्यावेळेस त्या वस्तूची किंमत 150 रुपयांच्या आसपास चाललेली आहे. परंतु जेव्हा ही किंमत 150 वरनं 100ला येईल मग तुम्ही त्या विक्रेत्याकडे जाणार आहात आणि त्या विक्रेत्याला म्हणणार आहे की बाबा तुला ही वस्तू जी आहे 150 रुपयाला खरेदी करावं लागणार आहे, कारण ऑलरेडी तू माझ्या बरोबर सौदा केलेला होता की 100 रुपयाच्या आसपास
तू जेव्हा केव्हा येईल किंमत त्यावेळेस तू 150 रुपयालाच खरेदी करणार आहे. तर ही एक बेसिक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हा एक हक्क असतो, आणि जर हा खरेदीदार जसा कॉलच्या बाबतीमध्ये किंवा विक्रीच्या बाबतीमध्ये हा विक्रीदार यांच्या सिच्युएशन जर मेट जर नाही झाल्या, तर ते तुम्ही जी काही टोकन अमाऊंट जी दिलेली आहे व्यवहार करताना, ती टोकन अमाऊंट पूर्णपणे तुमची शून्य होणार आहे, म्हणजे तुमचा तिथं तोटा होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे. म्हणजेच हे ऑप्शन जे आहेत ना मित्रांनो, हे हायली लिव्हरेज प्रोडक्ट आहे. ऍक्च्युअल वस्तूची किंमत असते 18 लाख रुपये, पण ती 18 लाख रुपयाची जी वस्तूची किंमत व्हॅल्यू जी आहे, तुम्ही फक्त आणि फक्त काय 4,000 रुपयामध्ये, काही केसमध्ये 40,000च्या केसमध्ये, काही केसमध्ये अगदी 2 लाखाच्या व्हॅल्यूमध्ये तुम्ही ती वस्तू खरेदी करताय. परंतु जेव्हा केव्हा त्याची एक्सपायरी येणार आहे, जेव्हा केव्हा त्याची एक्सपायरी जवळ राहील, त्यावेळेस तुम्हाला जर त्याची डिलिव्हरी जर घ्यायची, तुम्हाला जर ती हक्क तुम्हाला नोंदवायचं, तर त्या केसमध्ये तुम्हाला हे 18 लाख रुपये जे आहे ते देणं गरजेचं आहे. मग तुम्ही ह्यावरनं तुम्ही अंदाज घेऊ शकता की तुमच्याकडे किती बर्डन राहणार आहे. त्याच्याकरता तजवीज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ह्यामध्ये खरेदी करणारा सुद्धा पैसा कमवू शकतो ठराविक वेळेस, आणि विक्री करणारा सुद्धा पैसा कमवू शकतो मोस्ट ऑफ टाइम. मी स्पेसिफिक शब्द यूज करतोय. खरेदी करणारा मोजके वेळेस पैसा कमवू शकतो, पण विक्री करणारा जो आहे ना, तो मोस्ट ऑफ टाइम जास्तीत जास्त वेळेस जो आहे तो प्रॉफिट कमवू शकतो. मग जनरली तुम्हाला जर पैसा जर कमवायचा आहे मार्केटमध्ये, तर हा पुटचा सेलर किंवा कॉलचा सेलर तो काय करतोय मार्केटमध्ये त्याकडे तुम्ही लक्ष जर ठेवलं मित्रांनो, त्याच्यावरनं तुम्हाला भरपूर काही गोष्टींचा अंदाजा आयडिया जो येतो येताना आपल्याला दिसू शकतो. आता हे कॉल आणि पुटला थोड्या वेळाकरता दूर ठेवूयात. एक आंब्याचं आपण उदाहरण घेऊयात. एक व्यापारी आंब्याचा, तो व्यापारी काय आहे, शेतकऱ्याकडे जातो. शेतकऱ्याला म्हणतो, अरे दादा, मी तुला 10 रुपये जे आहे एक इसार पावती किंवा टोकन अमाऊंट देतो, आणि 100 रुपयाला खरेदीचा हक्क जो आहे मी तुझ्याकडनं घेतो. पुढील 1 महिन्यामध्ये आंब्याचं जे पीक आहे ते येणार आहे, आणि ते पीक एकदा आलं की त्यावेळेचा भाव काही असो, भले तो 100 रुपयाला पार केलेला असो, 180 रुपये असो, किंवा तो भले तो 50 रुपये असो, त्या सिच्युएशन मध्ये मी तुझ्याकडनं 100 रुपयांना तो पर्टिक्युलर आंबा जो आहे तो खरेदी करणार. मग त्यामध्ये काय सिच्युएशन होऊ शकते, तो 10 रुपयेच देतो, म्हणजे त्याने खरेदी करायचे, त्याला 100 रुपयाचा आंबा जो आहे प्रति किलोच्या हिशोबाने त्याला खरेदी करायचा आहे. त्या केसमध्ये त्याने टोकन अमाऊंट 10 रुपयांची दिली आहे. परंतु जर उद्या ती त्याची किंमत ही 100 रुपयावरनं 80 रुपयाला आली, तर त्या केसमध्ये त्याचं किती 20 रुपयांचं नुकसान जे आहे तिथं होणार आहे. परंतु जर ती किंमत 100 रुपयावरनं 150 रुपये जर झाली, तर त्या केसमध्ये त्याचं 40 रुपयांचा फायदा होणार आहे. मग याच्यामध्ये काय, जर तुम्हाला तो फायदा जर होत आहे, तर तुम्ही हक्क बजावणार आहात. जर तुम्हाला तिथं लॉस होतोय, तर तुम्ही तुमचे 10 रुपयाचं जे प्रीमियम जे तिथे गेलंय ते गेलंय, ह्या विषयाने तुम्ही तुमचे 10 रुपयांचा लॉस झालाय, ही गोष्ट तुम्ही तिथं लक्षात ठेवणार आहात. हे महत्वाचा मुद्दा आहे. कारण जेव्हा केव्हा तुम्ही ऑप्शन्स ट्रेड करता मित्रांनो, त्या गोष्टींकडे लक्ष राहून द्यात जा की बाबा, मी नेमकं कुठल्या बेसिसवरती त्या ऑप्शन्सला हात लावतोय. काय बरं, त्या आंब्यांची खरोखर मागणी किंवा डिमांड किंवा पुरवठा जो आहे तो कमी जास्त आपल्याला होताना तो दिसणार आहेत का, ह्या गोष्टींकडे लक्ष राहून द्या. फक्त आणि फक्त मला वाटतंय, मुझे लग रहा है इंडिकेटर, जर तुम्हाला ते गोष्ट जर तुम्ही तिथं करत असाल, तर तुम्ही तिथं फसण्याचे जे चान्सेस जे आहे ते सगळ्यात जास्त राहणार आहे. म्हणून जेव्हा तुम्ही कुठल्याही सौद्यात, कुठल्याही ऑप्शन्समध्ये, भले ते कॉल ऑप्शन असेल, भले ते पुट ऑप्शन मध्ये घुसताय तुम्ही, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात राहून द्या की तुमचा जास्तीत जास्त तोटा जो आहे ना, तो पूर्ण तुमची कॅपिटल घेऊन जात नाहीये. तो तोटा कमीत कमी ठेवा, कारण त्याच्यामध्ये तुम्ही खरेदी करण्याचा विचार करताय, तुम्ही विक्री करण्याचा विचार करत नाही. कारण खरेदी करणारा जो आहे अतिशय कमी मामुली पैशामध्ये तो कॉन्ट्रॅक्ट खरेदी करतोय, परंतु त्याचे लूज होण्याचे चान्सेस जे आहे, त्याचे लॉस होण्याचे चान्सेस जे आहे ते सगळ्यात जास्त राहतात. मला असं वाटतं ह्या आंब्याच्या व्यापाऱ्यावरनं तुम्हाला गोष्ट लक्ष देत असेल. हे पहिलं जे उदाहरण आपण बघितलं ते कॉल ऑप्शनसाठी बघितलं, का ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपेक्ट होतं आंबा म्हणजे काय, स्पॉट आहे, अंडरलिंग आहे, तुम्हाला त्याच्या किमतीमध्ये 100 रुपयावरनं 150 रुपयावरती उछाल होईल, वाढ होईल असं वाटतंय, आणि त्या केसमध्ये तुमचं प्रॉफिट होईल. परंतु जर स्पॉट म्हणजेच आंब्याची किंमत ही 100 रुपयापेक्षा 80 रुपयावरती आली, तर त्या केसमध्ये तुमचं 10 रुपयांचं प्रीमियमचं नुकसान होणार आहे. फक्त तुमचे 10 राहणार आहे, ऍक्च्युअली 20 रुपयांचा तुमचा लॉस राहील तिथं. परंतु तुम्ही फक्त 10 रुपयाचं ऍडव्हान्स मनी दिलं होतं, टोकन अमाऊंट दिलं होतं, म्हणजे तुमचे पैसे किती गेले, 10 रुपये गेले, कारण तुम्ही हक्क बजावण्यासाठी जाणार नाहीये. तेच उलट्या दिशेमध्ये बघू, पुट ऑप्शनच्या बाबतीत. आता तुम्हाला असं वाटतं 1 महिना आंब्याच्या सीझनला राहिलाय,
एक महिन्यानंतर आंब्याचं सीझन चालू होणार आहे. ह्या हंगामामध्ये किंवा ह्या सीझनमध्ये आंब्यांचा पुरवठा जो आहे तो भरपूर काही प्रमाणात होणार आहे. मग त्या केसमध्ये तुम्ही काय करताय? तुम्ही शेतकऱ्याकडे जाताय, त्याला म्हणताय दादा, मी तुला हे 10 रुपयांचं प्रीमियम देतोय, इसार रक्कम देतोय, टोकन अमाऊंट देतोय, मला 100 रुपये किलोने आंबे विक्रीचा हक्क जो आहे तुझ्या शेतातनं मला मिळाला पाहिजे. भलेही तो वाढेल उद्या, त्या केसमध्ये सुद्धा वाढला तर त्या केसमध्ये मी त्याचे काय वरचे जे अमाऊंट असेल तो माझा तोटा राहील. मी तेवढे पैसे जे आहेत तुझे भरून देईल. आणि भरून देईल म्हणजे काय, माझा प्रीमियम गेला मी असं पकडेल. परंतु जर 100 रुपयांपेक्षा जर खाली आला, समजा 70 रुपयाला आला, 50 रुपयाला आला, त्या केसमध्ये तुला तो आंबा जो आहे तो 100 रुपयालाच विकत घ्यावा लागेल. कारण मार्केटमध्ये तो मी 70 रुपयाला खरेदी करेल आणि तुला 100 रुपयाला विकेल, आणि त्या केसमध्ये माझा 30 रुपयाचा फायदा होईल. परंतु जर हा 100 रुपयापेक्षा 150 रुपयांना जर गेला, त्या केसमध्ये माझा काय तोटा आहे, तो फक्त 10 रुपयांचा तोटा तिथं मला प्रत्येक किलोच्या पाठीमागे, प्रत्येक पेटीच्या पाठीमागे राहणार आहे. म्हणजेच जेव्हा तुम्ही पुट युरोपियन खरेदी करता त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं आंबा म्हणजे जो की स्पॉट आहे, जसं की निफ्टी, सेन्सेक्स, बँक निफ्टी, त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की घट होणार आहे. त्या केसमध्ये तुम्ही त्याचा पुट युरोपियन जो आहे तो खरेदी करता आणि एक्सपेक्ट करता की किमती ज्या आहेत त्या कमी होतील. मग कमी किमतीला तुम्ही ते खरेदी करून जास्त किमतीला ज्याच्याबरोबर तुम्ही सौदा केलेला आहे प्रीमियम देऊन त्याला तुम्ही विकणार आहात. समजा तो आंब्याचा सीझन चालू झाला आणि त्यावेळेस किंमत जी आहे आंब्याची 100 रुपयावरनं डायरेक्ट 70 रुपये झाली, तर त्या केसमध्ये तुमचा काय फायदा होणार आहे? 10 रुपये तर तुम्ही ऑलरेडी प्रीमियम दिलेला आहे, ते वजा होऊन जातील. तुमचा टोटल जो नफा जो आहे तो 30 रुपयांचा आहे, परंतु 10 रुपये तुमचे त्याला प्रीमियमच्या नात्यात गेलेले आहेत म्हणून 20 रुपये तुमचा निव्वळ नफा होणार आहे. परंतु जर तो भाव, किंमत आंब्याची मार्केटमध्ये, स्पॉट मार्केटमध्ये ती 120 130 रुपये झाली, तर त्या केसमध्ये तुमचा 30 रुपये तोटा नाहीये. तुमचा जो तोटा जो आहे तो फक्त 10 रुपयांचा आहे, जो की तुम्ही प्रीमियम पे केलेला आहे आणि त्या प्रीमियम पेच्या माध्यमातून तुमचा जो लॉस जो आहे तो तिथं 10 रुपयांच्या हिशोबाने आपल्याला होताना दिसतो. हे एक फरक आहे सिंपल कॉल युरोपियन आणि पुट युरोपियन मध्ये. ज्यावेळेस कॉल युरोपियन आहे म्हणजे तुम्हाला असं वाटतं स्पॉट जो आहे तो वाढणार आहे भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये, आणि ज्यावेळेस पुट युरोपियन आहे त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं अंडरलिंग किंवा स्पॉट जो आहे तो खाली जाणार आहे. आता ह्या उदाहरणाशी आपल्याला काही देणं घेणं नाही, फक्त याच्यातले महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तो म्हणजे काय, आंबा ज्याला मी स्पॉट 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 म्हणतोय, 10 रुपये आपण दिलेत त्याला मी प्रीमियम प्रीमियम म्हणतोय. विक्रीचा हक्क आणि खरेदीचा हक्क हे शब्द जे आहेत ते लक्षात राहून द्या. कारण जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करता, ज्यावेळेस तुमचे कन्सेप्ट जे आहेत ते एकदम क्लिअर राहतील ना, त्याच्यातनं तुम्हाला बेस्ट ऑप्शन जो आहे तो क्रिएट होताना आपल्याला दिसू शकतो. आता हे जे आपण 2-3 शब्द जे बघितले होते त्याचा आपल्याला भारतीय शेअर बाजारामध्ये काय फरक आहे? मग फरक काय आहे? निफ्टी, बँक निफ्टी, जसं की स्टॉक्समध्ये स्पेसिफिक म्हणलं रिलायन्स, TCS, यावरती ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग होते. जर हे निम्नलिखित स्टॉक्स वरती जाणार असेल तर कॉल ऑप्शन्स खरेदी केले जातात. जर हे निम्नलिखित ऑप्शन जे आहे ते खाली जाणार असेल तर पुट युरोपियन जे आहे ते खरेदी केले जातात. एक्सपायरी जे आहे निर्देशांकासाठी म्हणजेच निफ्टी आणि सेन्सेक्ससाठी प्रत्येक आठवड्यामध्ये सध्या, यापूर्वी ती प्रत्येक म्हणजे प्रत्येक सेक्टरल इंडायसेससाठी सुद्धा प्रत्येक दिवशी एक्सपायरी आपल्याला होताना दिसायची, आणि स्टॉक्स बँक निफ्टीसाठी जी आहे ती मंथच्या एंडला आपल्याला होताना दिसते. लॉट साईज जी आहे निफ्टीसाठी सद्यस्थितीला ती 75 आहे आणि पुढच्या महिन्यापासून ती 65 वरती आपल्याला जाताना दिसणार आहे. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला कॉल युरोपियन किंवा पुट युरोपियन खरेदी करायचे असतात त्यावेळेस ते लॉट साईजमध्येच खरेदी करणं गरजेचं असतं. कारण त्याच्याशिवाय कमी याच्यामध्ये तुम्हाला खरेदी करू शकत नाही. जसं मी सांगितलं ऍक्च्युअल निफ्टी 50च्या ऑप्शनच्या कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू जी आहे ती 16 ते 17 लाख रुपयांच्या आसपास असते, आणि तुम्ही एकदम वाजवी म्हणजे 4-5 हजार, काही केसमध्ये 15 हजार, काही केसमध्ये 20 हजार रुपये भरून ते तुम्ही कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते खरेदी करत असता. आणि जेव्हा त्याची सेटलमेंटचा हिशोब येतो त्यावेळेस त्याच्यावरती भरपूर काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात येण्यासारख्या राहतात. मग निफ्टी कॉल ऑप्शनचं उदाहरण घेऊया. समजा निफ्टी जो आहे तो 20 हजारच्या आसपास आहे. इथं कन्सिडर करा निफ्टीचं कॉल ऑप्शनचं उदाहरण आहे, ज्याच्यामध्ये निफ्टी आपण अज्युम करतोय की निफ्टी 20 हजारच्या आसपास त्याचा स्पॉट चाललाय. अगोदर आपण आंब्याचं जे उदाहरण घेतलं होतं त्यामध्ये आपण बघितलं की आंबा जो होतो स्पॉट होता, ह्या केसमध्ये निफ्टी जो आहे आपण अज्युम केलंय 20 हजाराच्या आसपास आहे. मग काय, आपण कुठली स्ट्राईक निवडली? 20 हजारची स्ट्राईक निवडली. आणि त्या 20 हजारची स्ट्राईक निवडताना आपण ज्याच्याकडनं खरेदी केलाय त्याला आपल्याला काहीतरी अमाऊंट जे आहे टोकन अमाऊंट द्यावं लागेल. ती टोकन अमाऊंट जी ती 100 रुपयांची दिली. मग हा लॉट साईज जो आहे तो 75चा आहे, नॉट 50. ही एक करेक्शन इथं आहे. मग
तुम्ही 100 × 75 म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट जी केली ती 7,500 रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली. कारण तुम्हाला असं वाटतंय की जे अंडरलिंग मार्केट जे आहे ते 20,000पासून वरती जाणार आहे. ते तुम्हाला माहित नाही 100 पॉईंट जाईल, 200 पॉईंट जाईल की 400 पॉईंट जाईल. परंतु ओव्हरऑल चार्टची रिडिंग बाकीच्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली. समजा हेच मार्केट तुमचं 20,000 वरनं डायरेक्टली काय झालं, 20,300 वरती गेलं. मग त्या केसमध्ये तुम्ही कितीला हे केलं होतं, 20,100ची तुमची खरेदी झाली. कारण स्पॉट तुमचा होता 20,000, अगदी अधिक प्रीमियम तुम्ही दिलं 100 रुपये, म्हणजे 20 100 झालं आणि 300 रुपयांचा तुम्हाला प्रॉफिट झाला. म्हणजे टोटल जो प्रॉफिट झाला तो तुमचा किती झाला, 200 पॉईंटचा प्रॉफिट झाला. आणि त्या केसमध्ये तुम्हाला 15,000 रुपयांचं प्रॉफिट जे आहे ते एका लॉटमध्ये आपल्याला होताना दिसलं. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची, जिथं कुठं मार्केट चाललंय, जी कुठली तुम्ही जी स्ट्राईक घेतलीये त्याच्यामध्ये अधिक जर तुम्ही प्रीमियम जर केलं तर तो तो जोपर्यंत मार्केट त्या 20 100च्या वरती जोपर्यंत निघत नाहीये तोपर्यंत तुमचं प्रॉफिट जे आहे ते चालू होत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा केव्हा मार्केट त्या 20 100च्या वरती ट्रेड करायला सुरुवात करेल त्यावेळेस तुमचं प्रॉफिट जे आहे ते चालू झालंय. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. दुसरी केस काय आहे, दुसरी सिच्युएशन सुद्धा होऊ शकते. जर तुम्ही टेरेबली चुकीच्या आहात, तुम्ही चुकीचेच झालात त्या कॉल ऑप्शन मध्ये, जर मार्केट 20,000 किंबहुना 19,100लाच जर राहिलं तर त्या केसमध्ये काय होईल, तुम्ही जे 7,500 रुपयाचं जे प्रीमियम तिथं दिलेलं होतं तर ते पूर्ण तुमचं काय होऊन जाईल, शून्य होऊन जाणार आहे, झिरो होऊन जाणार आहे. म्हणून हे डायनामिकनेस जे आहे ते मार्केटमध्ये होत असतं आणि त्याला आपण अंडरस्टँड करणं, वेळोवेळी त्याला बघणं हे गरजेचं असतं. मग कॉल ऑप्शन्समध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, जी कुठली तुम्ही खरेदी करताय त्यावेळेस तिथं तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे का, तुमचे इंडिकेटर किंवा तुमच्या स्ट्रॅटर्जीनुसार, तुमच्या थिंकिंगनुसार, ओपन इंटरेस्टच्या डेटानुसार तुम्हाला तो एक चांगला प्रॉफिटेबल ट्रेड क्रिएट होताना तो दिसतोय का, ह्याकडे लक्ष राहून द्या. आणि त्यानंतरच त्याच्यामध्ये एक लिमिटेड रिस्कच्या हिशोबाने गोष्टीला फोकस करण्याचा प्रयत्न करा. पुढचं महत्वाचं उदाहरण जे आपल्याला घ्यायचंय ते म्हणजे काय, की निफ्टी कॉल ऑप्शन मध्ये आपण कुठले कुठले मुद्दे बघितले, ते म्हणजे स्ट्राईक प्राइस. आपल्या केसमध्ये काय होतं, स्पॉट जो होता तो 20,000च्या आसपास, मार्केट किंवा आंबा जो होता तो 20,000च्या आसपास होता. आपण जी स्ट्राईक जी निवडली ती सुद्धा 20,000ची स्ट्राईक जी आहे ती तर निवडली, म्हणजे आपण त्याचा कॉल ऑप्शन जो आहे तो खरेदी केला. मग आपण तो खरेदी करताना 100 रुपयांचा प्रीमियम पे केला. मग एक लॉट जो आहे तो 75चा आहे आणि त्याला 100नी मल्टिप्लाइड करावं लागेल. म्हणजे आपली जी टोटल जी इन्व्हेस्टमेंट झाली ती 7,500 रुपयांची झाली. म्हणजेच लॉट म्हणजे किमान युनिट्स तुम्हाला ते खरेदी करावं लागतं आणि शेवटची एक्सपायरीची तारीख जी काय असेल ती महत्वाचा मुद्दा जो आहे तो लक्षात ठेवण्यासारखा इथे असतो आणि त्याला वेळोवेळी आपण अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. म्हणून झटपट सारांशमध्ये काय, जर तुम्हाला अंदाज आहे मार्केट वाढणार आहे त्या केसमध्ये कॉल ऑप्शन खरेदी करणं हे गरजेचं असतं, जिथं किंमत स्ट्राईक पेक्षा जास्त असते. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटतं की मार्केट जे आहे ते कमी होणार आहे त्या केसमध्ये पुट ऑप्शन खरेदी करणं, म्हणजे जिथं किंमत चालली त्याच्या खालच्या स्ट्राईकची किंमत किंवा प्राइस जी आहे ती खरेदी करणं गरजेचं असतं. कारण याच्यावरनच आपल्याला आयडिया येत असते की मार्केट काय होतं. आता लोक कुठं चुकतात माहिती का, रॅन्डमली त्यांना असं वाटतं की मार्केट जे आहे ना 20,000वरनं 25,000 जाणार आहे. मग रॅन्डमली ते 24,000चं स्ट्राईक जे आहे ते खरेदी करत बसतात. परंतु त्यांना माहित नाहीये ते किती दिवसामध्ये किती वेळेमध्ये ते वरती जाणार आहे. मार्केट जे आहे त्याच्या टेक्स्चरनुसार, त्याच्या चालीनुसार जे आहे ते कमी जास्त वत वत 25,000ला जाणार आहे. परंतु तो जो वेळ ते घेणार आहे ना त्या वेळेमध्ये तुमचे ऑप्शन जे आहेत ना ते वर्थलेस होतात, अगदी शून्य होतात. म्हणून जेव्हा केव्हा तुम्हाला कॉल्समध्ये एंट्रीज घ्यायच्यात किंवा पुट्समध्ये एंट्रीज घ्यायच्यात, ह्या छोट्या गोष्टींकडे लक्ष राहून द्या की नेमकं मी का त्याच्यामध्ये घुसतो आणि जर मला जर घ्यायचंय तर त्याचं एक्सपायरी जे आहे अगदी 2 दिवसावरती नाही ना, अगदी एका आठवड्यावरती नाही ना. कारण लोकांना असं वाटतं की बाबा चला 1 रुपयांना आहे, 2 रुपयांना आहे, 4 रुपयांना आहे, म्हणून आता माझे पैसे बनवण्याचे चान्सेस जास्त होत आहेत, मी जास्त क्वांटिटी घेतो आणि त्यातनं मी पैसा कमवतोय. हे नाहीये. कारण याच्यामुळंच जवळजवळ 93% लोक जे आहेत ते लॉसमध्ये आणि फक्त 7% लोक जे आहेत ते प्रॉफिटमध्ये. म्हणून ही ऑप्शनची जी कला जी आहे ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता इथं एक स्क्रीनशॉट आहे निफ्टी 50 इंडेक्सचा. एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यातनं कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग रिकमेंडेशन नाहीये. महत्वाचा मुद्दा काय आहे, 9:15 आपल्याला एक लाल कॅन्डल जे आहे निफ्टी 50 मध्ये होताना दिसते आणि नंतर 11 वाजता सुद्धा लाल कॅन्डल आपल्याला होताना दिसते आणि इव्हन 1:45 सुद्धा लाल कॅन्डल होताना दिसते.
जसं की मार्केट किंवा निफ्टी ह्या पर्टिक्युलर दिवशी 25,760 रुपयांना ओपन झाला. तो 11 वाजायच्या आसपास आपल्याला इथं लक्षात येईल, तो 27,760 वरनं 25,760 वरनं 25,682 म्हणजे 700च्या आसपास आला, म्हणजे जवळपास 60 पॉईंटच्या आसपास आपल्याला तिथं फॉलो होताना दिसला. त्यानंतर पुन्हा एक दीड तासांनी जो आहे तो 25,661च्या आसपास आपल्याला येताना दिसतोय, आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला तो 25,661 वरनं मार्केट क्लोज व्हायच्या वेळेस 25,585च्या आसपास होताना दिसतोय. म्हणजे हे जे मार्केट आहे 25,780 वरनं, थोडक्यात 800 वरनं 25,600च्या आसपास आलंय. म्हणजे दिवसभरामध्ये इथे 200 पॉईंटचा लगभग फॉल आपल्याला होताना दिसतोय. मग जेव्हा तुम्हाला कळतंय की हे मार्केट फॉल होतंय, त्याच्यामध्ये फॉल होणार आहे, त्यावेळेस तुम्हाला योग्य स्ट्राईक निवडणं गरजेचं आहे. म्हणजे काय, जसं की 25,700ची स्ट्राईक जी आहे, जी की सकाळी तुम्हाला एका डिस्काउंटेड प्रीमियमला उपलब्ध होती, आणि जसं मार्केट त्या 25,700च्या खालीच ट्रेड व्हायला सुरुवात झाली, तुमचा नफा जो आहे तो सुरुवात झाला. आणि ह्या केसला तुमचा जो नफा जो आहे तो ऑलमोस्ट ऑलमोस्ट 125 पॉईंटचा नफा एका सिंगल लॉटला तुम्हाला तो क्रिएट होताना दिसला. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवण्याची महत्वाचा मुद्दा असतो की जेव्हा केव्हा तुम्ही तो ऑप्शन्स मध्ये ट्रेड करताय, तर त्याचा स्ट्रक्चरचं ब्रेकडाऊन आपल्याला होताना दिसतंय का, ते ब्रेकडाऊन झाल्यानंतर तुम्हाला तिथं मोमेंटम कॅच होताना होतंय का, ह्या गोष्टीकडे लक्ष राहून द्या. कंटिन्युअसली एखाद्या दिवशी तुम्हाला असा व्हर्टिकल फॉल होताना दिसेल, बट 70 ते 80% तुम्हाला अशा पद्धतीच्या स्टेअर केसमध्ये जे आहे मार्केट एक कन्सोलिडेट करून त्यानंतरच फॉल करताना आपल्याला ते दिसतं. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही मार्केटचा विचार करता, मार्केटला समजून घेण्याचा प्रयत्न करत असता, त्यावेळेस ह्या गोष्टीला नक्की विचार करा. स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारा की मी जर ह्या पर्टिक्युलर कन्सोलिडेशन मध्ये, ह्या पर्टिक्युलर रेंजमध्ये जर ट्रेड घेतो, तर माझे विनिंगचे चान्सेस किती राहणार आहेत. कारण ज्या पद्धतीने मी ह्या मार्केटला बघतोय, त्याच पद्धतीने ह्या मार्केटमध्ये मोस्ट ऑफ लोक जे आहेत त्याच्यामध्ये पैसा कमवण्यासाठी आलेले आहेत, आणि त्यातनं माझ्यासाठी काही आउटकम आउटपुट जो आहे तो होतोय का, ही एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो लक्षात ठेवण्यासारखा आहे. आणि ही गोष्ट जी आहे तुम्ही मोस्ट ऑफ टाइम अंडरस्टँड करत जावा. कारण रॅन्डमली कुठल्याही हिशोबाने, रॅन्डमली कुठल्याही गोष्टीने तुम्ही फक्त आणि फक्त त्या मोस्टली गोष्टींना, मोस्टली थिंकिंगला अप्रोच करताय, आणि त्यालाच सिम्पली गोष्टींना फोकस आउट करताय. ह्यावरती ऑटोमॅटिकली जे आहे ना मित्रांनो, फोकस आउट करत जाऊ नका. कारण त्यातनं आपल्याला एक गोष्ट लक्षात आलं पाहिजे की आपण का बरं ह्या गोष्टी करतोय, आणि त्यातनं आपल्याला काय आउटपुट किंवा आउटकम जो आहे तो कशा पद्धतीने होतोय, ह्याकडे आपण मोस्ट ऑफ टाइम जो आहे तो लक्ष ठेवणं गरजेचं आहे, मोस्ट ऑफ टाइम. सो ऑब्विसली ह्या छोट्याशा गोष्टी